दरम्यान सरकारनंच लिहून दिलेल्या 4 शब्दांवरती आपण ठाम आहोत असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। सरकारला 4 शब्द आपण दिले नव्हते तर सरकारनेच पाठवलेल्या तज्ज्ञांनी ते शब्द दिले होते असं जरांगे यांनी म्हटलं। राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे 24 डिसेंबरपर्यंत मागे घेण्याची जरांगेंनी सरकारकडे मागणी केलेली आहे। तर जरांगेंच्या बीडमधील आजच्या सभेपूर्वी मराठा आंदोलकांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यावरून देखील जरांगेंनी सरकारला चांगलं सुनावलंय। शब्द त्यांनी लिहिला तेच सांगितलं, मी नाही ना लिहिला। उपोषण आम्ही मराठा समाजाचे बांधव सोडतच नव्हतो। शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले, शब्द त्यांच्या तज्ज्ञानं घेतले, आम्ही नाही दिले। लिहून त्यांनी घेतले ते 4 शब्द त्यात अपेक्षित आहेत, ते त्यांनी घ्यावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। आता सगळे सोयऱ्यावरतीच आमचा असं म्हणायचं की 4 ते 5 घंटे एका शब्दावर गेले, ठीक आहे, हरकत नाही। राहिलेली एक शब्द 23 तारखेला तुम्हाला बांधवाला सांगतो। आता ते 2 दिवसात घेऊ म्हणले होते, 2 महिने झाले, 1 महिन्याचे 1 दिवस आहे त्यांचा। त्यामुळे महत्त्वाच्या विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात म्हणून ती चर्चा केली। ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील, परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत। त्यांनी ते 24 डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा आहे। मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आवाहन करतो, याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे, आता त्या भानगडीत पडू नका, आता त्या भानगडीत पडू नका। तुम्हाला आमची विनंती आहे, मात्र तुम्ही केला बी, आम्ही मात्र हटत नाही। शांततेत आंदोलन होणार, पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।